हॅलो फ्रेंड्स, माझ्या भावासाठी मी बनवली आहे घरगुती पिचकारी. तर ह्या पिचकारीचा वापर कसा करतात ते मी तुम्हाला चांगलंच दाखवते आणि व्हिडिओ बनवता बनवता सांगतेही की ही पिचकारी मी कशी बनवली. चला तर बघू. तर सर्वप्रथम म्हणजे आपण ही पिचकारी बनवण्यासाठी एक रिसायकल बॉटल घेतली. बॉटल घेतल्यानंतर त्या बॉटलच्या झाकणाला थोडंसं होल पाडून त्यात एक खराब पेनाचं बॉडी घातली आणि घातल्यानंतर आपली पिचकारी तयार. आणि बॉटलला अशी थोडी चेप पाहिजे. तर बघूया ही पिचकारी कशी वापरायची. पिचकारीत सर्वप्रथम पाणी भरायचं. तुम्हाला जेवढी मोठी बॉटल असेल तेवढं सगळं पाणी भरावं लागेल. बॉटलमध्ये पाणी भरल्यानंतर जे आपण झाकण तयार केलेलं आहे त्या झाकणला त्यात टाकायचं आणि ते झाकण आपण लावायचं टाईट या प्रकारे. बघू शकता तुम्ही, इथे आपण झाकण लावलेलं आहे. हे बघा या प्रकारे. आणि हे बघा या प्रकारे जे आपण बॉटलला क्रश केलं त्याने इथे दाबायचं आहे. या प्रकारे आपल्या पिचकारीतून पाणी पडते. तर दोन्ही हाताने दाबायचं असल्यामुळे मी एकाच हाताने दाबते, त्यामुळे पिचकारीतून एवढं पाणी पडत नाही. तर हे मी तुम्हाला दाखवते. एक थांबू शकता. तर हे बघा, बहुतेक पिचकारीतून पाणी खूप छान पडत आहे. त्यानंतर पिचकारीला लावलेलं हे वाले पेनाची बॉडी आहे, तिला आपल्याला अशी पूर्ण काढून घ्यायची आहे. आणि मंडळी, पिचकारी बनवताना एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपण पेनाची बॉडी घेतो तर त्या बॉडीला तिचं जे रिफिल टाकायचं जे टोक असतं तिथून तिला आपण थोडी चिपट करून घ्यायची, म्हणजे ती अशी बाहेर येणार नाही. व पाणी खाली घेऊन इथे ह्या करून खूप शकतो. जर तुम्हाला मी बनवलेली पिचकारी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.